आता सर्वांनी स्थानपन्न व्हा. विनंती. पंच तेवढे आखाड्यात थांबतील. कुस्ती लावण्यासाठी सर्व मान्यवर आखाड्यात आलेले. सुरुवात झालेली आहे. पंच चौधराम पायमोडे, साईड पंच गजानन नागमोडे, संजय पाटील आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती आपल्या समोर आलेली आहे. पैलवान विजय भाऊ चौधरी आणि अमेरिकन पैलवान अशी प्रेक्षणीय कुस्ती. कुस्तीला सुरुवात झाली. दोन्ही पायाला निकॅप लावलेला पैलवान विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी, 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाले म्हणून आज ते एसीपी आहेत पुण्याचे. आणि समोरचा अमेरिकेचा पैलवान आहे रिकॉर्ड अमेरिकेचा पैलवान लढायला लागलेला आहे. अमेरिका विरुद्ध भारत, अमेरिका विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती चालू झालेली आहे. विजय चौधरी पैलवान मूळचे जळगाव जिल्ह्यातले सायगाव बगळी नावाचं गाव. खऱ्या अर्थानं जन्माची भाकरी दिली या कुस्तीनं. आज एसीपी म्हणून कार्यरत आहेत. 3 वेळा महाराष्ट्र केसरी होणं एवढं सोपं नाही, सहजासहजी नाही कोणाच्या नशिबात. पहिल्यांदा टिबल महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचा झाला नरसिंग यादव पैलवान आणि नरसिंग यादव नंतर पैलवान विजय चौधरी टिबल महाराष्ट्र केसरी झाले. आज मुरलीधरांना मोहोळ इथं हजर आहेत. उत्तमराव पाटील सरांकडे सराव करत होते. कोल्हापूरला बावड्याला फार मोठा काळ होता त्यावेळेचा. 1990 ते 1995 हा कुस्तीचा कालखंड अण्णांचा. त्यावेळेस रती महारथी पैलवान होते या महाराष्ट्रामध्ये. खऱ्या अर्थानं या कुस्तीनं, या लाल मातीनं अण्णांना राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं वलय निर्माण करून दिलं या कुस्ती खेळानं. आणि अण्णांचा पुतण्या चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी झाला पृथ्वीराज मोहोळ. ज्या घराण्याला कुस्तीचं वरदान आणि योगदान लाभलं ते मोहोळ घराणं. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची कुस्तीगीर परिषद स्थापन केली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला फार मोठं वलय निर्माण करून दिलं. आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले. कब्जा घेतलेला विजय चौधरी पैलवानने. रेकॉर्ड अमेरिकेचा पैलवान राजाभाऊ मोहोळ, शाहूपुरी तालमीचे एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान. त्यांचा चिरंजीव पृथ्वीराज मोहोळ अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये या महाराष्ट्राचा 49वा महाराष्ट्र केसरी झाला. आणि मुळशी तालुक्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. मोहोळ घराण्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. सहजासहजी कोणाच्याही नशिबात काही नसतंय. फार मोठं तप करावं लागतं. तप केल्यानंतर समाजामध्ये पत वाढत असते. शाहूपुरी तालीम आज खासदार श्रीरंगाप्पा बारणे इथं हजर आहेत. इस्माईल शेख, अप्पालाल शेख फार मोठे पैलवान होते शाहूपुरी तालमीला. हिंद केसरी श्रीपती अण्णा खंचनाळे आणि मोहम्मद हनीफ हे वस्ताद होते शाहूपुरी तालमीचे. अण्णा तुम्ही तिथून आल्यानंतर आम्ही तिथं तालमीत गेलो. इथं समोर आहे तुमच्या. या महाराष्ट्राचा पहिला हिंद केसरी श्रीपती अण्णा खंचनाळे शाहूपुरी तालमीचे आणि महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारे हे शाहूपुरी तालमीचे. आणि त्याच शाहूपुरी तालमीला सराव करणारे पैलवान मुरलीधरांना मोहोळ आणि श्रीरंगाप्पा बारणे आज दोघंही खासदार आहेत. अण्णा केंद्रीय मंत्री आहेत. मैदान खचाखच गच्च भरलेला आहे. जबरदस्त मैदान. मगाशीच मी हिंद केसरी मारुती भाऊ मानेंचा इतिहास सांगितला. पैलवान म्हणून कुणाला बघावा आणि पैलवान कसा असावा. हिंद केसरी मारुती भाऊ मानेंसारखा. 1.5 एकर कोरडभाऊ जमीन पाणी नसणारी आणि 3 जण भाऊ पैलवान होते. दुसऱ्याच्या रोजगारीने कामाला जायचे. जागतिक कीर्तीचे पैलवान झाले. दिल्लीचे का राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग. हे कसब, हे कौतुक या कुस्तीचा, या लाल मातीचा आहे. आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहेत. ओ वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. विजय चौधरी वा 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 शाबास. पुत्र व्हायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. वा. आपल्या विशेष शैलीनं मान्यवरांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम विजय भावांनी केलं. विजय